चला पटपट पटपट, चलो फटाफट. चला फटाफट. अमृता, चॅट बॉक्सला टाकून द्या तिथं बाहेर जाऊन, है ना, 20 मिनिटच्या चॅट बॉक्सला टाकून द्या की इंग्लिशची बॅच सुरू झाली आहे म्हणा. आलेच सगळे? ठीक आहे. बघा, आतापर्यंत काय पाहिलं आपण, तर साध्या वर्तमान काळाची सामान्य रचना, साधा वर्तमान काळाचा वापर आणि साध्या वर्तमान काळात यस यस हा प्रत्यय कुठं लावतात, कोणत्या कर्त्यासोबत लावतात. 3 गोष्टी आतापर्यंत आपण शिकलोय. एक, साध्या वर्तमान काळाचा वापर, ठीक आहे, यूज कसा करतात ते. दुसरं शिकलोय साध्या वर्तमान काळाची सामान्य रचना, ठीक आहे, स्ट्रक्चर त्याचं. आणि तिसरं शिकलोय साध्या वर्तमान काळात यस ईएस आयईएस प्रत्यय कसा लावतात, ठीक आहे, कुठं लावतात. चौथं, साध्या वर्तमान काळात डू डजचा वापर, ठीक आहे, हे लक्षात घ्या की डू डजचा वापर कसा करतात. आता हे पाहायचं आपल्याला, डू डजचा वापर, है ना. आणि पाचवं काय पाहायचं की साध्या वर्तमान काळातील विशिष्ट रचना, ठीक आहे, विशिष्ट रचना. त्याच्यानंतर साधा वर्तमान काळ संपेल, मग त्याच्यावरचे उदाहरणं जे आहेत ते घ्यायचे आपल्याला. तर काय, आतापर्यंत या 3 गोष्टी संपल्यात आपल्या. वापर संपला, रचना संपली, एस ईएस आयईएस हा प्रत्यय कुठे लावायचा ते संपलं. आता बघा, डू डजचा वापर कुठं करतात. साध्या वर्तमान काळात तुम्हाला कर्त्यासोबत सहाय्यकारी क्रियापद, डू किंवा डज काय आहे, डू किंवा डज काय, तर डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. यांना इंग्रजीत हेल्पिंग वर्ब म्हणतात. जसं की तुम्ही पाहिलं असेल, चालू वर्तमान काळात ॲमिजार आहे की नाही, पूर्ण वर्तमान काळात हॅव आहे, हॅव किंवा हॅजचा वापर करतात. तुम्ही पाहिलं असेल वॉज वेअर आहे चालू भूतकाळात, पूर्ण भूतकाळात हॅडचा वापर करतात. मग तिकडे विल शॅल, विल हॅव, शॅल हॅव, आहे की नाही. ही सगळी काय, ही सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्यानंतर कॅन, कुड हॅव, आहे ना, मे, माइट, मस्ट, शुड हॅव, आहे की नाही, विल बी एबल टू. ही सगळी काय सहाय्यकारी क्रियापदे आहेत. ही काय करतात, तर कर्त्याला सहाय्य करतात, कर्त्याला सहाय्य करतात कशासाठी, तर ती रचना जी आहे ती पूर्ण करणे, वाक्याची रचना जी आहे ती पूर्ण करण्यासाठी, वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदे सहाय्य करतात. कोणाला करतात, कर्त्याला करतात. म्हणून आपण मुख्य क्रियापदांच्या व्यतिरिक्त सहाय्यकारी क्रियापदे सुद्धा अभ्यासतो, कारण सहाय्यकारी क्रियापदे ही वाक्याची रचना पूर्ण करतात. आता डू आणि डज ही 2 प्रकारची सहाय्यकारी क्रियापदे फक्त साध्या वर्तमान काळातच वापरली जातात. कुठे वापरली जातात, फक्त साध्या वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये डू आणि डज नावाची 2 साधी, कारण साधा वर्तमान काळ म्हणा किंवा साधा भूतकाळ म्हणा, ह्या दोनही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर फक्त मुख्य क्रियापद येतं. फक्त काय येतं, मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापदासोबत, आणि हा जो काळ आहे हा अपूर्ण काळ आहे, साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ गोष्टी हे पूर्ण आहे. यांच्या वाक्याला पूर्णता नसते कधीच. वाक्य जे आहे ते परिपूर्ण नसते. परिपूर्ण नसते म्हणजे काय, नेमका काळ काय, म्हणजे नेमकं वाक्य जे आहे ते समजत नाही. जसं की चालू वर्तमान काळात आपण म्हणू शकतो की क्रिया जी आहे ती नेमकी चालू झाली आणि अजूनही चालूच आहे, ठीक आहे. पूर्ण वर्तमान काळात तुम्ही म्हणू शकता की क्रिया जी आहे ती सध्याच पूर्ण झाली,
ठीक नाही. चालू पूर्ण वर्तमान काळात तुम्ही म्हणू शकता क्रिया भरपूर काळापासून चालत आलेली आहे, अजूनही चालू आहे. म्हणजे काही प्रमाणात क्रिया झालेली आहे, काही प्रमाणात कार्य जे आहे ते चालू आहे. जसं की रोडचं काम, वर्क इन प्रोग्रेस, ते भरपूर वर्षापासून चालू राहतं, अर्ध संपते अर्ध तसंच राहते, बरोबर आहे. त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात. हा काळ जो आहे त्या रोडच्या कामासाठी काळ कुठला वापराल तुम्ही? चालू पूर्ण वर्तमान काळ, ठीक आहे. मग आता मुद्दा काय? मुद्दा हा की जसे हे 3 उपप्रकार पूर्ण आहेत, तसा हा पहिला उपप्रकार जो आहे साधा वर्तमान काळ आणि भूतकाळात साधा भूतकाळ, हा पूर्ण नाहीये. यांना परिपूर्णता आणण्यासाठी डू किंवा डचचा वापर करतात. ही सहाय्यकारी क्रियापद आहे. मग यांचा वापर करत असताना कोणत्या कर्त्या, जसं आपण म्हटलं की कर्त्यावर अवलंबून असतं यस इयस आय एस प्रत्यय मुख्य क्रियापदाला कुठं लावायचा, कुठं नाही लावायचा. आणि मुख्य क्रियापदाला यस इयस आय एस प्रत्यय लावण्यासाठी जे 3 महत्वाचे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितले, की क्रियापदाच्या शेवटी काय असेल तर यस प्रत्यय लावायचा, काय असेल तर इएस प्रत्यय लावायचा, काय असेल तर आय एस प्रत्यय लावायचा, ठीक आहे. मग आता डू आणि डचच्या बाबतीत तसंच, की हे पण अवलंबून असतात कर्त्यावर. डू आणि डच हे सुद्धा कशावर अवलंबून असतात? कर्त्यावरच अवलंबून असतात, ठीक आहे. पण हे वापरतात कुठं? तर एक तर मुद्दा आहे की जर जर नकारार्थी वाक्य असेल साध्या वर्तमान काळात, होकारार्थी वाक्य असेल म्हणजे अफॉर्मेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर डू डसची आवश्यकता नाही. पण डू डसचा वापर कुठं कुठं करतात? एक, डू डसचा वापर करावा लागेल तुम्हाला नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये. दुसरं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य असतील, साध्या वर्तमान काळात प्रश्नार्थक वाक्य असतील तर तिथं सुद्धा तुम्हाला डू आणि डचचा वापर करावा लागेल. डू आणि डचचा वापर साध्या वर्तमान काळात कुठं करतात पहिले ते सांगतो तुम्हाला. पहिला प्रश्न जर असेल की साध्या वर्तमान काळात डू डसचा कोणत्या प्रकारच्या, डू डसचा वापर कोणत्या प्रकारच्या वाक्यात करतात, ठीक आहे. हा जर प्रश्न असेल तर उत्तर काय? तर डू डसचा वापर साध्या वर्तमान काळात अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्यात करत नाहीत. सरळ सरळ वाक्य बनतं ते, आहे की नाही. त्या वाक्यात कुठंच तुम्हाला डू किंवा डचचा वापर करावा लागत नाही, ठीक नाही. हा, डूला मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरता येतं. एक लक्षात ठेवायचं, डू हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वेगळा वापर आहे आणि डूचा मुख्य क्रियापद म्हणून वेगळा वापर आहे. मुख्य क्रियापदाचा मुख्य क्रियापद म्हणून वापर करत असताना डू म्हणजे करणे, आहे की नाही. डू म्हणजे करणे. जसं तुम्ही म्हणाल की मी हे कार्य करेल तर आय विल डू इट, म्हणजे मी हे करेल, आय विल डू इट. साधा वर्तमान काळ. तर डू हा जो आहे, विल हे सहाय्यकारी क्रियापद वाक्यात, जसं मी हे कार्य करेल, ठीक आहे, आय विल डू इट. तर इथं बघा ही जी रचना आहे इथं विल सहाय्यकारी क्रियापद आहे, डू हे मुख्य क्रियापद आहे. आता मी म्हटलं डू डज ही काय सहाय्यकारी क्रियापद आहे, पण साध्या वर्तमान काळात ती सहाय्यकारी क्रियापदे म्हणून कार्य करतात. इतर ठिकाणी जर आली तर ती मुख्य क्रियापद म्हणून काम करते. आणि डू डसचं भूतकाळी रूप आहे डीड, तर ते आपण साध्या भूतकाळाच्या वेळेस पाहू. आता इथं लक्षात ठेवा कुठं वापरतात, तर साध्या वर्तमान काळात 2 प्रकारच्या वाक्यात मुख्यतः यांचा वापर होतो. एक, नकारार्थी वाक्यात, नकारार्थी वाक्य असेल तर आपल्याला नॉट वापरायचा असतो. नकारार्थी वाक्यात काय? नॉट वापरायचा असतो. साध्या वर्तमान काळात आपल्याकडे दुसरं कुठलंही सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे सरळ नॉट तर वापरता येत नाही. जसं की आपण जर म्हटलं नकारार्थी वाक्यात म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स, याला काय म्हणतात? निगेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. म्हणजे बघा इथं जर मी म्हटलं की ती ती लेटर लिहित नाही, है की नाही, शी नॉट राईट्स अ लेटर, मग हे वाक्य चुकतं, ग्रामॅटिकली चुकतं. नॉट जो आहे हा एकटा वापरता येणार नाही तुम्हाला, है की नाही. त्याच्यासोबत तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद लागेल, है की नाही. जसं की तुम्ही पूर्ण सॉरी चालू वर्तमान काळात जर वाक्य म्हटलं तर तुम्ही म्हणसाल शी इज नॉट, ठीक आहे. शी इज नॉट, इज नॉटला तुम्ही इजंट लिहिता, ठीक आहे. शी इज नॉट,
रायटिंग अ लेटर, शी इज नॉट रायटिंग अ लेटर. ठीक आहे. तर तुमच्याकडे चालू वर्तमान काळात ऍम इज आर आहेत, त्यांच्यासोबत नॉटचा वापर करता येईल. पूर्ण वर्तमान काळात तुमच्याजवळ हॅव आहे, तुम्ही म्हणाल शी हॅज नॉट, शी हॅज नॉट, मग याला तुम्ही हॅझंट लिहिता. ठीक आहे. शी हॅज नॉट रिटर्न अ लेटर, शी हॅज नॉट रिटर्न अ लेटर. ठीक आहे. हे V3 आहे. राईट रोट रिटर्न. ठीक आहे. राईटचं तिसरं रूप रिटर्न. तर मुद्दा काय की तुमच्याकडे इतर काळांमध्ये सहाय्यकारी क्रियापदे आहेत नॉट लिहिण्यासाठी, आणि नॉट एकता लिहिता येत नाही तिथं. मग साध्या वर्तमान काळात तुमच्याकडे सहाय्यकारी क्रियापद नाही. मूळ रचना जी आहे, मूळ रचना आहे S+V1+O, म्हणजे सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप, मुख्य क्रियापद आहे हे, आणि ऑब्जेक्ट. मग आता मला सांगा की या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नाही, नॉट काही डायरेक्ट लिहिता येत नाही, ही रचना चुकीची होऊन जाते, वाक्य चुकीचं होऊन जाते. अशा ठिकाणी ह्या गोष्टीसाठी तुम्हाला पहिले नकारार्थी वाक्यात डू किंवा डजचा वापर करावा लागतो. आता डू आणि डजचा वापर करणे कर्त्यावर अवलंबून असते. शी आहे म्हणून डजचा वापर करा तुम्ही, तुमचं वाक्य असेल शी डज नॉट. ठीक आहे. शी डज नॉट, डज नॉटला आपण डझंट लिहितो. शी डज नॉट राईट अ लेटर. आता सर याला यस यस प्रत्यय लागणार नाही का? इकडे लागला ना यस, इथं लावायचा, मग आता इथं लावण्याची आवश्यकता नाही. शी डज नॉट राईट अ लेटर. ठीक आहे. शी डज नॉट राईट अ लेटर. क्लिअर आहे. तो पहिलं काय, नकारार्थी वाक्यात डू डजचा वापर करत. पहिला जर प्रश्न तुमचा असेल की साध्या वर्तमान काळात सर डू डजचा वापर कोणत्या प्रकारच्या वाक्यात करतात, तो पहिला प्रकार आहे की नकारार्थी वाक्यात नॉट लिहायचा असेल तर एकटा लिहिता येत नाही, मग सहाय्यकारी क्रियापद कुठली, तर हे निघून येतात डू आणि डज. कळलं का पहिलं, की पहिलं वाक्य कुठलं, नकारार्थी वाक्य. कळलं का? पटपट सांगत जा, म्हणजे मला पुढे चालता येतं आपलं, पटपट पटपट पुढे जातो आपण, आहे की नाही, वेगाने. आणि असं नाही ना, हे बा, तुम्ही काही मला दिसत नाही, मी काही तुम्हाला दिसत नाही, असं घाबरायचंही नाही, आहे की नाही, आणि भीती बाळगायची नाही की बा उत्तर कसं देऊ, हो नाही, हो नाहीच म्हणायचं ना, समजलं समजलं, नाही समजलं नाही समजलं. काय मला तुमच्या हिशोबाने मग चालता येत नाही, तर मग मी माझ्या हिशोबाने चालायला लागलो तर तुम्हाला त्रास होईल. दुसरं वाक्य काय, तर तुम्हाला जर प्रश्नार्थक वाक्य असेल, ठीक आहे, कुठलं वाक्य, प्रश्नार्थी वाक्य असेल, कसं वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. तर प्रश्नार्थी वाक्यात म्हणजे याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात इंग्रजीत, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. ठीक आहे. ते हिंदी बॉलिवूड पिक्चर मध्ये तुम्ही पाहिलं असेल की कहा लेकर जा रहे, तर इंटरोगेशन के लिए लेके जा रहे. इंटरोगेशन म्हणजे काय, तर प्रश्न विचारण्यासाठी घेऊन चाललो आम्ही त्याला, ठीक आहे, प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे. पोलीस एखाद्या वेळेस एखाद्याला असं उचलून घेऊन जाते, मग कशासाठी घेऊन चालले, इंट्रोगेशन करणं आहे. इंट्रोगेशन करणं आहे म्हटलं म्हणजे त्याला अटक नाही करून राहिलो, फक्त त्याला काही प्रश्न विचारायचे, आहे की नाही. तर इंटरोगेशन किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, आहे की नाही. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य असेल तरीही तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता पडते. प्रश्नार्थी वाक्यात सहाय्यकारी क्रियापद हे वाक्याच्या सुरुवातीला असतं, जिथं पहिले कर्ता असतो तिथं तिथं प्रश्नार्थी वाक्यात सहाय्यकारी क्रियापद हे प्रश्न वाक्याच्या सुरुवातीला असतं. म्हणजे हाच प्रश्न जर विचारायचा असेल की ती पत्र लिहिते का, ती पत्र लिहिते का, तर तुम्हाला असा विचार लागेल, डज शी राईट अ लेटर. डज शी राईट अ लेटर, प्रश्नार्थी वाक्य शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, डज शी राईट अ लेटर म्हणजे ती पत्र लिहिते का, है ना. तर डज शी राईट अ लेटर. आता तिसरा प्रकार अजून लक्षात घ्या, तिसरं वाक्य कुठलं आहे, प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य. प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य म्हणजे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह
निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे हा नकारात्मक प्रश्न विचारलेला आहे. आणि ह्याच रचना तुम्हाला शिकवणार आहे मी. हा प्रश्न विचारला की ती पत्र लिहित नाही का, ठीक नाही, ती पत्र लिहिते का, मग अजून झालं ती पत्र लिहित नाही का, मग ती पत्र लिहित नाही का, डज. आता डज सोबत नॉट नाही वापरायचा प्रश्नार्थी वाक्यात. सहाय्यकारी क्रियापदानंतर लगेच नॉट नाही वापरायचा. सहाय्यकारी क्रियापदानंतर करता येतो शी आणि त्यानंतर नॉट येतो. डज शी नॉट राईट अ लेटर. ती पत्र लिहित नाही का, है ना. डज शी नॉट राईट अ लेटर. तर 3 वाक्य उत्तर काय तुमच्या प्रश्नाचं की 3 वाक्य साध्या वर्तमान काळात नकारार्थी वाक्य असेल तर डू डजचा वापर करतात. प्रश्नार्थी वाक्य असेल तर डू डजचा वापर करतात. प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य असेल तरी डू डजचा वापर करतात. 3 प्रकारच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद डू डजचा वापर करतात साध्या वर्तमान काळात. हा घ्या लिहा ते. पहिला सहाय्यकारी क्रियापदाशी संबंधित साधा वर्तमान काळात डू डजचा वापर कोणत्या प्रकारच्या वाक्यात करतात, तर पहिलं उत्तर आहे नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस. दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तिसरा आहे प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य म्हणजे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस. लिहा पहिले ते पटकन. मग दुसरा प्रश्न डू डजच्या बाबतीत, डू डजचा वापर कसा करतात, कुठं करतात म्हणजे कसा करतात, कोणत्या कर्त्यासोबत डू वापरतात, कोणत्या कर्त्यासोबत डज वापरतात, हा दुसरा प्रश्न त्याच्यावरचा. पहिले हे लिहा. हे लिहिणं झालं की मला सांगा, मग मी पुढे चालतो. आज पहिली झालं का लिहिणं झालं की सांगा मला पटपट. तुम्ही एकदम म्हणजे गणिताच्या लेक्चरमध्ये उत्तर देता मग इंग्रजीच्या लेक्चरमध्ये असे शांत करून बसता. अरे सोपं आहे, सगळं सोपं करून सांगतो मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त मी जे सांगतो त्याच्या मागे एक 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 एका गोष्टीच्या मागे लक्ष द्या फक्त. आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय माहित आहे का, तुम्ही इंग्रजी हा विषय आला स्वतःही अभ्यास करत नाही त्याचा, म्हणजे हे जे काही होऊन जातं आपलं त्याला रिवाईज करत नाही. रिवाईज करत राहा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तुम्ही रिवाईज करणार नाही, तुमचा प्रॉब्लेम वाढत जाईल. लक्षात ठेवा, अभ्यास केल्यामुळं समस्या सॉल्व्ह होतात, अभ्यास न केल्यामुळे निर्माण होतात. तुम्ही एखादा विषय घेऊनच बसले नाही, तो विषय समजणार कसा आहे. बरोबर आहे. नेहमी आपल्याला सांगितलं जातं पाण्यात उतरल्याशिवाय पोहता कसं येईल, आहे की नाही. ते समजलंच नाही आपल्याला, याचं म्हणणं काय आहे का, हा काय म्हणते असं, ते तर आम्हाला समजते म्हणजे. पण गोष्टी अशा असतात की समजतात पण समजत नाही. ऍड नाही बात का तुम्ही ऋतिक रोशनची, डर से मत डरो, डर के आगे बढ़ो, क्योंकि डर के आगे क्या है, जीत. तुम्हाला जर भीती वाटत असेल एखाद्या विषयाची तर घेऊन बसा ना त्याला, घेऊन बसा. आता त्या विषयाला म्हणा, आता मी पाहतो म्हणा तुले, तू कसा भेवाडतो म्हणजे. मग डू डसचा वापर करण्याचे नियम. मग डूडजचा वापर हा पूर्णतः अवलंबून आहे कर्त्यावर. करता काय त्याच्यावर अवलंबून आहे की डूडजचा वापर कसा करावा तुम्ही. ठीक आहे. आता करते काय तर मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, करते काय तर करतं बघ, करता हा करता आहे, पहिला करता. पहिला करता म्हणजे जर एक वचनी नाम, आता हे लिहायचं बेकारच काम आहे. हे तेच म्हणे एक वचनी अनेक वचनी.
एकवचनी नाम सरळ आहे ना. एकवचनी नाम म्हणजे काय, जसं की माझं नाव, तुमचं नाव, एकवचनी नाम है ना. कोणाचंही नाव असेल, जसं की रमेश म्हटलं आपण, नाही रमेश सुरेश ऍड येत होती ना 5 स्टार रमेश, आहे की नाही. एकवचनी नाम म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, स्थळाचं नाव, एकाच एकाच फक्त एकाच एकाच व्यक्तीचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या स्थळाचं नाव, नाही मग ते सामान्य आहे, विशेष आहे, त्याच्याशी काहीच घेणं नाही आपल्याला. पण एकवचनी नाम असेल, रमेश, काय वापरतात रमेश सोबत, डू की डज, डू किंवा डज पैकी काय वापरतात. तर रमेश सोबत तुम्ही डजचा वापर करा, ठीक आहे. एकवचनी नाम असेल रमेश, तुम्ही कसा वापर करायचा, डजचा वापर करायचा आहे. रमेश डज नॉट राईट अ लेटर. तुम्हाला त्यानंतर आता मुद्दा आहे की अनेक वचनी नाम असेल, अनेक वचनी नाम आहे, अनेक वचनी नाम, एक वचनी नाम इथं इंग्रजीत लिहायचं नाही, ठीक आहे. सिंग्युलर नाउन, रमेश. नंबर 2 अनेक वचनी नाम आहे भाऊ, प्लुरल नाउन आहे. जसं की बॉईज आहे, समजा बॉईज आहे, जसं की काय बॉईज आहे, काय बॉईज आहे, अनेक वचनी नाम आहे, प्लुरल नाउन आहे. वाक्याचा करता हा जर एक वचनी नाम असेल, सिंग्युलर नाउन रमेश असेल, डजचा वापर करा. अनेक वचनी नाम प्लुरल नाउन बॉईज, बॉईज काय प्लुरल नाउन आहे, गर्ल्स आहे प्लुरल प्लुरल नाउन आहे, ठीक आहे. एकापेक्षा अधिक आहे, अनेक वचनी नाम, बॉईज गर्ल्स, कायचा वापर कराल तुम्ही, डूचा वापर करा, ठीक आहे. थर्ड नंबर, आता तुम्हाला मी, हे तर झाले नाम, नाऊन. आता प्रोनाऊन म्हणजे सर्वनामे. सर्वनामे मी सरळ सरळ सांगतो, तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकत नाही की एक वचनी, प्रथम पुरुषी सर्वनाम, द्वितीय पुरुषी सर्वनाम, तृतीय पुरुषी सर्वनाम, काहीच नाही. आपल्याला फक्त परीक्षेत चूक कुठे झाली हे शोधण्याची अर्थ आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते माहीत असलं काय नसलं काय की आय हा प्रथम पुरुषी एक वचनी सर्वनाम आहे ना, आणि दे काय आहेत तर अनेक वचनी सर्वनाम आहेत, तृतीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम, काहीच घेणं देणं नाही. आय सर्वनाम आहे, ठीक आहे. आय सोबत डूचा वापर करतात, है की नाही. आय नंतर तुम्ही पुढे जर घ्याल यू, यू सोबत सुद्धा काय डूचा वापर करतात, ठीक आहे. यू, यू सोबत डूचा वापर करतात. जर अनेक वचन आलं म्हणजे दे आलं, तर दे सोबत सुद्धा डूचा वापर करतात. दे सोबत सुद्धा कसा वापर करतात, डूचा वापर करतात, है की नाही. त्यानंतर जर म्हटलं मी वी, तर वी सोबत सुद्धा काय डूचा वापर करतात. हे सगळे असे सर्वनाम आहेत ज्यांच्यासोबत डूचा वापर करतात, ठीक आहे. नंबर 4, जर ही आलं, शी असेल किंवा इट असेल, तर डचचा वापर करा, विषय खलास. 4 गोष्टी आहेत, 4 करते आणि 4 करते, तुमचं काम संपलं. एक वचनी नाम डचचा वापर करा, अनेक वचनी नाम असेल डूचा वापर करा. आय यू दे वी डूचा वापर करा, आय यू दे वी डूचा वापर करा. म्हणजे करता आय असेल तर डू, यू असेल तर डू, दे असेल तर डू, वी असेल तर डू. काय करता आय असेल तर डूचा वापर करा, यू असेल तर डूचा वापर करा, दे असेल तर डूचा वापर करा, वी असेल तर डूचा वापर करा. ही शी इट पैकी काही असेल तर डचचा वापर करा, ही शी इट पैकी काही असेल तर डचचा वापर करा. स्पष्ट आहे का. तक्ता लिहून घ्या, तक्ता लिहून घ्या, तक्ता लिहून घ्या. वाक्यातील करता हा एक वचनी नाम सिंग्युलर नाउन असेल तर डचचा वापर करावा, अनेक वचनी नाम प्लुरल नाउन असेल तर डूचा वापर करावा. आय यू दे वी सर्वनाम असतील तर डूचा वापर करा. ही शी इट सारखे सर्वनाम असतील तर डचचा वापर करा. हे दोन्हीही सर्वनाम आहेत, ठीक आहे. चौथा आणि 5वा हा सर्वनामात मोडतो, कारण वाक्याचा करता हा नाउन किंवा प्रोनाउन असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, कुठल्याही वाक्यात करता हा नाम किंवा सर्वनामच असतो.
कुठल्याही वाक्यात कर्ता हा नाम किंवा सर्वनामाच असतो. तस नाम किंवा सर्वनाम हे वाक्याच्या कर्ते या ठिकाणी वापरतात. सर्वनामाची व्याख्याच आहे नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. बरोबर आहे? बरोबर आहे ना? कळलं? कळलं का सांगा, पटपट सांगा. म्हणजे आता वाक्य घ्या, वाक्यात थ्रू समजून घ्या. वाक्य काय होतं आपलं? शी राईट्स अ लेटर, आहे की नाही? मग तुम्हाला जर म्हटलं की शी डज नॉट राईट अ लेटर, डज नॉट राईट अ लेटर, ठीक आहे. शी जर करता असेल म्हणजे ही शी इट पैकी करता असेल तर आपण म्हटलं तर शी डज नॉट राईट अ लेटर. शी सोबत कसा वापर करतात? ही शी इट सोबत काय डजचा वापर करा. मग तुम्ही जर म्हटलं की मला आयचा वापर करायचा, करा. मी पत्र लिहित नाही, आय डू नॉट राईट अ लेटर, ठीक आहे. आय डू नॉट राईट अ लेटर. तुम्ही म्हटलं नाही नाही आपल्याला नाही का व्हॉइसचा वापर करायचा, ठीक आहे. अनेक वचनी करा, व्हॉइस डू नॉट राईट अ लेटर. ते म्हटलं नाही आपल्याला रमेश कडून पत्र काही लिहून घ्यायचं नाही, रमेश काही पत्र लिहित नाही असं म्हणायचं. रमेश डज नॉट राईट अ लेटर. है ना? म्हणजे वाक्याला करता हा या तक्त्यापैकीच एक असणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला डू डज चा वापर करायचा, ठीक आहे. क्लिअर आहे? म्हणजे इथं आपला चौथा प्रकार समजला की डू डज चा वापर कसा करतो. वाक्यात डू डज चा सामान्य साध्या वर्तमान काळातील वाक्यात डू डज चा वापर कुठं करायचा. आता साध्या वर्तमान काळाच्या विशिष्ट रचना, हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. या रचनांवर प्रश्न येतील आणि या रचनांवर प्रश्न आल्यानंतर तुम्हाला एरर शोधावे लागतील, चुका शोधाव्या लागतील, तर त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे. कुठेही वाटलं सर स्पीड जास्त झाला, पटकन सांगायचं की सर जरा ब्रेक लावा गाडी. ठीक आहे, चलो आगे नेक्स्ट. मग पाचवा प्रकार आहे आपला किंवा विशिष्ट रचना. चार प्रकारच्या रचना मी तुम्हाला सांगतो, स्ट्रक्चर्स, ठीक आहे. की इथं आपल्याला साध्या वर्तमान काळात चार प्रकारच्या विशिष्ट रचना ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या. साध्या वर्तमान काळात चार प्रकारच्या विशिष्ट रचना येतात. पहिली रचना ही सामान्य रचना आहे, म्हणजे पहिल्या प्रकारचं वाक्य होकारार्थी वाक्य जर असेल तर होकारार्थी वाक्याची रचना काय. याला इंग्रजीत म्हणतात अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. होकारार्थी वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा होकारार्थी वाक्य काय असतं तर सरळ सरळ ते वाक्य आपल्या तोंडातून निघतं, आहे की नाही, होकारार्थी स्वरूपात, नकारात्मक वाक्य नाही, आहे की नाही, त्यात नाही या शब्दाचा वापरच नाही. तर मराठीत सरसकट स्पष्ट वाक्य जे निघालेलं आहे की नाही, तर त्या वाक्याला काय म्हणतात, होकारार्थी वाक्य आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हेच वाक्य आपण पुन्हा जर घेतलं की शी राईट्स अ लेटर, ती पत्र लिहिते. साध्या वर्तमान काळात होकारार्थी वाक्य असं लिहिलं जातं की शी राईट्स अ लेटर, ती पत्र लिहिते. नकारात्मक वाक्य नाही, पूर्णतः होकारात्मक वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे सरसकट सामान्य रचनेचं वाक्य आहे. वाक्याची जी रचना आहे साध्या वर्तमान काळाची सामान्य रचना जी आहे त्या सामान्य रचनेचं वाक्य आहे. कसं तर सामान्य रचना म्हणजे होकारार्थी वाक्याची रचना ही अशा प्रकारे असते की कर्ता म्हणजे सब्जेक्ट, ठीक आहे, सब्जेक्ट वाक्याचा कर्ता, जो वाक्यात क्रिया करतो तो कर्ता, अधिक क्रियापदाचं पहिलं रूप
V1 आहे की नाही, क्रियापदाचं काय पहिलं रूप, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. इथं लक्षात ठेवा की मी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस हा प्रत्यय लावलाय आणि यस ईएस आयएस प्रत्यय लावण्याचे नियम याच्या अगोदरच आपले याच्या अगोदरच्या लेक्चरमध्येच पूर्ण झाले. ठीक आहे. तर यस ईएस आयएस प्रत्यय कुठं लागतो क्रियापदाला साध्या वर्तमान काळात, ते तिथं पाहायचं है ना. ज्यांनी ते लेक्चर्स केलेत किंवा मग रेकॉर्डिंग बघितले असतील है ना, ज्यांचे मिस झाले होते त्यांनी रेकॉर्डिंग बघितले असतील तर त्यांना कळेल की यस ईएस आयएस प्रत्यय कुठे लावतात. हा करताशी राईट हे मुख्य क्रियापद, लिहिण्याची क्रिया आणि अ लेटर इज अन ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट आहे. तर हा ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. ठीक आहे, हा झाला कर्म. तर साध्या वर्तमान काळात पहिली जी रचना आहे ती आहे होकारार्थी वाक्याची, अफर्मेटिव्ह सेंटेन्सची. ही रचना आहे कर्ता अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अधिक कर्म म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म आहे नाही. शी राईट्स अ लेटर. मग याच वाक्याला जर पुढे घेऊन गेलो आपण तर मग आपल्याला काय म्हणता येईल की जसं की मग कर्ता मी बदलला, रमेश म्हटलं ठीक नाही, रमेश राईट्स अ लेटर. ठीक आहे. त्यानंतर मी जर म्हटलं की सचिन प्लेज क्रिकेट. ठीक आहे. ठीक आहे. कर्ता क्रियापद कर्म, सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट. मग क्रियापदाच्या पहिल्या रूपाबद्दल काय, हे मूळ रूप असतं. मग यात काही बदल होत नाही, मूळ क्रियापद इथूनच सुरू होतं. म्हणजे क्रियापदाच्या दुसऱ्या तिसऱ्या रूपात क्रियापदात काही नियमानुसार बदल करतात. ते जसं दुसरं तिसरं रूप येईल त्यावेळेस मी सांगतोच तुम्हाला की क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप जे आहे त्याच्यावर एक दोन लेक्चर पूर्ण जातील की क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून दुसरं तिसरं आणि चौथं रूप जे आहे ज्याची गरज असणार आहे आपल्याला ते कसं बनवायचं. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपात लिहित असताना कित्येक क्रियापद ही ईडी हा प्रत्यय न लावता लिहिली जातात. जसं की आपण राईट पाहिलं तर राईटचं दुसरं रूप, आता राईट हे पहिलं रूप आहे ठीक आहे, लिहिणे हा क्रियापद आहे. मग दुसरं रूप काय, तर राईटचं रोट होतं. ठीक आहे, आता हा बघा. ठीक आहे. मग तिसरं रूप जे आहे ते अजून भिन्न होतं, रिटर्न लिहिलं जातं. मग काही क्रियापद अपवाद आहेत या नियमाला, जसं की आता हा प्ले आहे तर प्ले हे पहिलं रूप, मग प्लेड लिहितात ईडी लावतात आणि तिसरंही प्लेड ईडी लावतात. मग सामान्यपणे जास्तीत जास्त क्रियापदांना ईडी हा प्रत्यय लावूनच दुसरं आणि तिसरं रूप तयार होतं. पण काही क्रियापदही अपवाद असतात, त्यांना वेगवेगळ्या रूपाने लिहितात. जसं की राईटला ईडी न लावता तिथं रोट केलेला आहे. ठीक आहे, हा जो आय आहे त्याचा ओ केला. मग का आयचा ओ केला, त्यानंतर बघा राईट जो होता त्याला काय केलं, शेवटचा ई काढला आणि इथं टीएन लावला. ठीक आहे, राईटच्या ठिकाणी शेवटचा ई जो आहे तो काढून टीएन लावला, तिसरं रूप तयार झालं. असं का केलं याचे नियम आहेत, तर ते आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपले एक दोन लेक्चर जातील की पहिल्या रूपापासून दुसरा आणि तिसरं रूप कसं तयार करायचं नाही. पण साधा वर्तमान काळ शिकत असताना आपल्याला पहिल्या मूळ रूपाची गरज आहे आणि त्याला फक्त यस ईएस किंवा आयएस प्रत्यय लावतो, त्याचे नियम झालेत. सचिन रमेश आहे की नाही. तर ही काय झाली, ही होकारार्थी वाक्य म्हणजे अफॉर्मेटिव्ह सेंटेन्सची उदाहरणं. ही पहिली रचना. आता ही रचना आपण सामान्यपणे सुरुवातीलाच पाहिली आणि याच रचनेच्या आधारे आपण बाकी सगळा अभ्यास केला. ठीक आहे. आता दुसरी रचना, दुसरी रचना म्हणजे काय, तर इथं तुम्हाला वाक्य दिलं जातं की होकारात्मक आहे तर मग नकारात्मक वाक्य असेल. ठीक आहे, नकारार्थी वाक्य असेल. बघा हे नकारार्थी वाक्य म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. आता मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की डू डजचा वापर करायचा कुठं असणार आहे, आपल्याला डू डजचा वापर करावा लागतो नकारार्थी वाक्य. का, तर इथं नॉटचा वापर करावा लागेल. नॉटचा वापर एकटा करता येत नाही, त्यासाठी सहाय्यकारी क्रियापद पाहिजे, म्हणून डू किंवा डज. मग याची रचना काय नेमकी सर, याची रचना बघा अशी आहे की बघा रचना काय याची, नकारार्थी वाक्याची रचना लक्षात घ्या. करता पहिलेच येईल. प्रश्नार्थी वाक्य असेल तर कर्त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद येतं, पण इथं कर्ता पहिली म्हणजे सब्जेक्ट. हा तुमचा कर्ता झाला वाक्याचा.
मग तुमचं सहाय्यकारी क्रियापद ते डू किंवा डज असेल. ठीक आहे, डू किंवा डज असेल मग तुमचं सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर तुम्हाला नॉट लावायचं. त्यानंतर काय करायचं, नॉट लावायचं. त्यानंतर आपलं क्रियापदाचं पहिलं रूप V1. ठीक आहे, हे काय आपलं क्रियापदाचं पहिलं रूप. आणि मग आपलं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कर्म. ठीक आहे, म्हणजे काय येईल, कर्म. काय रचना नकारार्थी वाक्याची सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक डू किंवा डज, कर्त्याच्या अनुषंगाने डू किंवा डज पैकी जे सुटेबल असेल ते, अधिक नॉट, ठीक आहे, डू किंवा डज अधिक नॉट अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि मग कर्म अधिक कर्म. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, डू किंवा डज पैकी कुठलंही एक. आता ह्या 3 वाक्यांना जर आधार म्हणून धरलं तर पहिलं वाक्य कसं होईल, पहिलं वाक्य होईल बघा, शी. सब्जेक्ट काय, शी. शी. आता शी सोबत डूचा वापर करतात की डजचा, तर आपल्याला माहित आहे ही शी इट सोबत कशाचा वापर करतात, डजचा वापर करतात. म्हणून म्हटलं शी डज. आता नॉट लावायचं तर याला असंच लिहायचं, डझंट. ठीक आहे, शी डझंट. डज नॉट असंही लिहिलं तर चालतं, तुम्ही असं नाही की बा सर असं लिहिलं तर काय मग प्रॉब्लेम होते का, काहीच नाही होत. शी डज नॉट लिहिलं तरी चालतं. डझंट हे प्रचलित आहे, तसं लिहिलं तरी चालेल. तर शी डज नॉट, क्रियापदाचे पहिले रूप, तर क्रियापदाचे पहिले रूप काय, राईट. शी डज नॉट राईट अ लेटर. ठीक आहे, शी डज नॉट राईट अ लेटर. शी डज नॉट राईट अ लेटर. मग दुसरं वाक्य कसं बनवता येईल, जसं म्हटलं रमेश राईट्स अ लेटर, तर मग रमेश, रमेश, रमेश सोबत काय बरोबर, डज. रमेश डज नॉट राईट अ लेटर. ठीक आहे, त्यानंतर तिसरं वाक्य आपल्याला जर समजा देचा वापर करायचा असेल की ते पत्र लिहित नाहीत, ते पत्र लिहित नाहीत. ठीक आहे, मग आपण म्हटलं की दे आहे, समजा दे डू नॉट. ठीक आहे, देच्या सोबत काय वापरतात, तर डूचा वापर करतात. देच्या सोबत कसं वापर करतात, दे हे असं सर्वनाम आहे ज्याच्यासोबत डूचा वापर करतात. तर दे डू नॉट राईट अ लेटर, दे डू नॉट राईट अ लेटर. ठीक आहे, दे डू नॉट राईट अ लेटर, ते पत्र लिहित नाहीत. ठीक आहे, ही झाली साध्या वर्तमान काळात नकारार्थी वाक्याची रचना. ही काय, साध्या वर्तमान काळात नकारार्थी वाक्याची रचना. ही साध्या वर्तमान काळात नकारार्थी वाक्याची रचना. लक्षात घ्या, रचनेत लिहित असताना तुम्ही प्रत्येक वेळेस लक्ष देणं गरजेचं आहे की कर्ता पहिले, त्यानंतर डू नॉट किंवा डज नॉट, त्यानंतर डू नॉट किंवा डज नॉट, मग क्रियापद. ठीक आहे, वाक्यात विचारत असताना तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की सांगा आता वाक्य इथं कुठं चूक आहे. ठीक आहे, आणि हा जर नियम आधार धरला तर मग काय म्हणतील ते प्रश्न विचारतील तुम्हाला, वाक्य देतील की ही ही डज, सॉरी, ही डू नॉट राईट अ लेटर. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवा, ही डू नॉट राईट अ लेटर. मग आता इथं चूक काय, हे वाक्य बरोबर आहे का, हे वाक्य बरोबर आहे का. नकारार्थी वाक्याची रचना आहे सब्जेक्ट प्लस डू नॉट. इथे बघा रचना तीच आहे, एस प्लस म्हणजे सब्जेक्ट प्लस डू किंवा डज नॉट. ठीक आहे, डू किंवा डज प्लस नॉट, आहे की नाही, प्लस राईट म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप प्लस लेटर म्हणजे ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर क्रियापद रचना तीच आहे, रचना काय तीच आहे. किंवा एस सब्जेक्ट प्लस डज नॉट, सब्जेक्ट प्लस डज, डू किंवा डज नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट, ही डू नॉट राईट अ लेटर. वाक्यात चूक कुठं आहे, मग वाक्य कुठं चुकलंय, चुकलंय का वाक्य पहिले हे चेक करा. चुकलं नसेल तर मग तसं लिहा की चुकलेलं नाही, चुकलं असेल तर मग नेमकी चूक शोधता आली पाहिजे. वाक्य चुकलंय का अंकित, चुकलंय, डज पाहिजे. काय पाहिजे, डज पाहिजे. अमृता, प्रांजली काय पाहिजे, डज पाहिजे. डज का, तर ही शी इट हे असे सर्वनाम आहेत ज्यांच्यासोबत डूचा नाही डजचा वापर करतो. मग आपण चूक शोधून काढली की डू नॉट नाही पाहिजे सर,
डज नॉट पाहिजे. झालं आपलं वाक्य. आपल्याला समजलं की बा ही डज नॉट राईट अ लेटर पाहिजे, ही डू नॉट राईट अ लेटर चुकलेलं आहे. वाक्य आपल्याला अशा प्रकारचं विचारलं जातं की सांगा हे वाक्य आहे, या वाक्यात चूक काय, नेमकी चूक कुठं झाली. आपल्याला ते नियम जर माहित असेल की हे साध्या वर्तमान काळाचं नकारार्थी वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाच्या नकारार्थी वाक्यात ही सोबत डूचा वापर करतात, डजचा नाही. मग इथं डजचा वापर केलाय म्हणजे नेमकी चूक इथं आहे. मग वाक्य बरोबर कुठलं आहे? ही डू नॉट डज नॉट राईट अ लेटर हे वाक्य बरोबर आहे, ही डू नॉट राईट अ लेटर हे वाक्य चुकलेलं आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? मग असंही नाही लिहिता येत बरं की ही डज राईट अ लेटर. नाही नाही नाही, ही डज राईट अ लेटर नाही, ही राईट्स अ लेटर हे वाक्य बरोबर. ही डज राईट अ लेटर नाही. होकारार्थी वाक्यात मी कुठेही म्हटलं का डू किंवा डजचा वापर करा? नाही म्हटलेलं आहे का? नाही आहे ना. नकारार्थी वाक्याची रचना कळली का तुम्हाला? सब्जेक्ट म्हणजे करता अधिक डू डज प्लस नॉट आहे की नाही, अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. रचना कळली का सांगा? कळली? अमृता, अंकित, प्रांजली कळली. बाकी सगळे विद्यार्थी, मिनाली, साक्षी, मोहिनी कळलं. बहुत बढिया. चलो तिसरी रचना. तिसरी रचना ठीक आहे. हे लिहिलं नसेल तर लिहून घ्या, लिहिलं लिहिलं असेल तर तसं सांगा. मग रेकॉर्डिंग होणारच आहे म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग तर चालूच आहे, रेकॉर्डिंग चालूच आहे. लिहिलं नसेल तर लिहून घ्या, पटपट सांगा लिहिलं की नाही लिहिलं. लिहिलं? चलो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. कुठलं वाक्य? प्रश्नार्थी वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. असं वाक्य ज्यात प्रश्न विचारलाय, असं वाक्य ज्यात प्रश्न विचारलाय. मग जिथं प्रश्नार्थी वाक्य येईल तिथं रचना काय होईल याची? प्रश्नार्थी वाक्याची साध्या वर्तमान काळात प्रश्नार्थी वाक्याची रचना काय? तर डू किंवा डज हे पहिले लिहायचं. आतापर्यंत काय केलं आपण? करता पहिले होता. पण प्रश्नार्थी वाक्यात सहाय्यकारी क्रियापद पहिले लिहिलं जातं, मग त्याच्यानंतर करता लिहिला जातो. सहाय्यकारी क्रियापद हे पहिले लिहायचं असतं, मग करता लिहायचं असतं प्रश्नार्थी वाक्यात. होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यात म्हणजे अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये सब्जेक्ट पहिले, करता पहिले. पण ज्यावेळेस आपण प्रश्नार्थी वाक्य लिहू त्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारायचा पुढच्याला आहे की नाही, तर त्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद हे समोर लिहावं लागतं. आणि साध्या वर्तमान काळात कुठल्याच प्रकारचे सहाय्यकारी क्रियापद नसतात, म्हणून डू किंवा डजचा वापर केला जातो. आणि मी पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला सांगितलं की कुठं कुठं डू किंवा डजचा वापर कुठल्या प्रकारच्या वाक्यात केला जातो. मग डू किंवा डज प्लस बाकी हा प्रश्नार्थी वाक्य आहे, नकारार्थी नाही आहे. नकारार्थी नाही आहे, प्रश्नार्थक होकारार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थक होकारार्थी वाक्य आहे, म्हणून इथं नॉटचा वापर नसतो. ठीक आहे. डू किंवा डज अधिक सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे आपला करता आहे ना. पुन्हा तीच रचना V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप,
अधिक ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. बहुत ही बढ़िया, विशेष काम झाले आहे की नाही. सहाय्यकारी क्रियापद डू किंवा डज, अधिक करता, अधिक क्रियापदाचे पहिले रूप, अधिक ऑब्जेक्ट. बघा ही जी रचना आहे ही जनरल रचना आहे आपली, ठीक आहे, साधी रचना आहे ना. सब्जेक्ट, करता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सामान्य रचना आहे. मग प्रश्नार्थी कशी झाली, तर प्रश्नार्थी होण्यासाठी जे सामान्य वाक्य आहे आपलं होकारार्थी वाक्य, त्याच्या समोर डू किंवा डज लावून द्या. प्रश्नार्थी होण्यासाठी याला काय करायचं, सामान्य रचना जी आहे त्याच्या अगोदर फक्त डू किंवा डजचा वापर करा, ठीक आहे. आता जी उदाहरणं आपल्याकडे आहेत त्या उदाहरणांचा आपण जर वापर केला की ती पत्र लिहिते का, हा प्रश्न विचारा. शी राईट्स अ लेटर, बरोबर आहे, हे वाक्य आहे आपल्याकडे. मग या वाक्याला या शी राईट्स अ लेटरचा अर्थ होतो ती पत्र लिहिते. पण आपल्याला प्रश्न विचारायचा आहे ती पत्र लिहिते का, ती पत्र लिहिते का. मग आपल्याला प्रश्न विचारायचा की ती पत्र लिहिते का, साध्या वर्तमान काळात आहे. मग आपण शी आहे, करता काय शी आहे, शी सोबत कसा वापर करतात, ही शी इट हे करते असतील तर डू किंवा डज पैकी डजचा वापर करतात. डज, पहिलं वाक्य काय होईल, डज शी राईट अ लेटर, डज शी राईट अ लेटर है ना. डज शी राईट अ लेटर. बघा यस इएस प्रत्यय काढून घ्या कारण डजचा वापर केलाय तुम्ही, इथं यस इएस प्रत्ययाचा संबंध येत नाही, नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल ही शी इट सोबत सर यस इएस प्रत्यय लागतो साध्या वर्तमान काळात, इथं डजचा वापर केलाय तुम्ही, इथं यस इएस प्रत्यय लावण्याची आवश्यकता नाही. डज शी राईट अ लेटर है ना, वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. ती पत्र लिहिते का, है ना. मग आपण म्हटलं की सचिन क्रिकेट खेळतो का, सचिन क्रिकेट खेळतो का. मग डज सचिन, डज सचिन सोबतही डजचा वापर होतो, डज सचिन प्ले क्रिकेट, है ना. ही काय, ही रचना आहे प्रश्नार्थी वाक्याची. तुम्हाला जर साध्या वर्तमान काळात प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला डू किंवा डजचा वापर असा करा, ठीक आहे नाही. जसं की मी पत्र, सॉरी, ते पत्र लिहितात का, किंवा मग ते विद्यार्थ्यांच्या मुलांच्या बाबतीत म्हटलं तर ते शाळेत जातात का, ठीक आहे. मग याला काय म्हणाल तुम्ही, ते म्हणजे दे, ठीक आहे, ते म्हणजे काय, दे. आता हा आहे करता तुमचा. मग दे म्हटल्यानंतर तुम्हाला डूचा वापर करणार, डू दे गो टू स्कूल, ते शाळेत जातात का. डू दे गो टू स्कूल म्हणजे ते शाळेत जातात का, आहे ना. डज शी राईट अ लेटर, डज सचिन प्ले क्रिकेट, डू दे गो टू स्कूल, बरोबर आहे. एक वाक्य मी घेतलं होतं की नाही, एक वाक्य होतं साधं की द फ्लावर लुक्स डेलिकेट. आता बघा इथं एस इएस आय एस एसचा वापर केलाय कारण हा काय, द फ्लावर हा करता कसा आहे, नाम आहे की सर्वनाम आहे, पहिले सांगा, नाम आहे की सर्वनाम. द फ्लावर हे नाम आहे की सर्वनाम आहे. डेलिकेट म्हणजे नाजूक होतं, ठीक आहे, डेलिकेटचा अर्थ काय होतो, नाजूक. द फ्लावर नाम आहे की सर्वनाम, नाम आहे, साक्षी नाऊन आहे, प्रांजली करेक्ट आहे. आणि हे नाऊन कसं आहे, सिंग्युलर की प्लुरल, सिंग्युलर की प्लुरल म्हणजे एक वचनी की अनेक वचनी, सिंग्युलर की प्लुरल, सिंग्युलर नाऊन आहे साक्षी, सिंग्युलर नाऊन आहे, सिंग्युलर नाऊन, ठीक आहे. एक वचनी नाम आहे, एक वचनी नाम असेल करता क्रियापदाला यस किंवा एस आय एस प्रत्यय लागतो, यस एस आय एस प्रत्यय लागतो, लावलाय. द फ्लावर लुक्स डेलिकेट. आता तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारायचा की आता हे काय, फ्लावर फुल नाजूक दिसतंय, ठीक आहे, फुल कसं दिसतंय, नाजूक दिसतंय.
मग तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारायचा आहे की फूल नाजूक दिसतंय का? फूल नाजूक दिसतंय का? ठीक आहे, किंवा फूल नाजूक आहे का? लुक्स जे आहे याचा अर्थ दिसतंय किंवा आहे असाही होतो. तर फूल जे आहे ते नाजूक आहे, फूल नाजूक आहे किंवा फूल नाजूक दिसतंय, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे फूल नाजूक आहे का किंवा फूल नाजूक दिसतंय का? तर मग साध्या सॉरी एक वचनी कर्त्यासमोर डू चा वापर कराल की डजचा वापर कराल? एक वचनी कर्त्यासोबत डू चा वापर कराल की डजचा वापर कराल? साक्षी डचचा वापर करा, आहे की नाही? म्हणजे आपल्याला इथं प्रश्न विचारायचा असेल की फूल नाजूक दिसतंय का, ठीक आहे, फूल नाजूक दिसतंय का? तर साक्षी, प्रांजली आणि इतर विद्यार्थी काय वापराल तुम्ही? डज पासून सुरुवात कराल. डज प्रश्न विचारायचा, साध्या वर्तमान काळात विचारायचा, डज पहिला वापर, पहिलं काम झालं. मग करता घ्या, करता फ्लावर आहे, डज द फ्लावर, क्रियापदाचं पहिलं रूप लुक घ्यायचं, आता फक्त लुक्स नाही हा, यस काढून टाकायचा, डजचा वापर केलाय तुम्ही, यस काढून टाकायचा, लुक घ्यायचा. डज द फ्लावर लुक डेलिकेट, आणि क्रियापद वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, आहे की नाही? वाक्य बघा, तुमचं साध्या वर्तमान काळात होकारार्थी वाक्य होतं, पहिल्या प्रकारची रचना होती. तुम्ही तिसऱ्या प्रकारची रचना, प्रश्नार्थी वाक्याची रचना तयार केली, त्याच्यावरून डज द फ्लावर लुक डेलिकेट आहे ना? का? तुम्हाला प्रश्नार्थी वाक्याची रचना माहित आहे. मग मी तुम्हाला जर म्हटलं की साध्या वर्तमान काळातलं होकारार्थी प्रकारातलं वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्यात बदला, तर तुम्हाला बदलता येईल का? प्रश्नार्थी वाक्यात बदला तर तुम्हाला बदलता येईल का? सांगा. तर मग मी तुम्हाला काही वाक्य जी आहे ती देतो, मागे जी वाक्य घेतली होती आपण त्याच्यापैकीच काही वाक्यांचा वापर आपल्याला करता येईल. करता येईल का सांगा पटकन. तर मग पुढचं वाक्य देतो, त्याला तुम्ही प्रश्नार्थी वाक्यात कन्वर्ट करा. अरे हो नाही म्हणता की नाही? हो तर हो, नाही तर नाही. वाक्य बदलता येईल का सांगा? बदलता येईल. मग आता मी एक वाक्य लिहितो, त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्यात बदलून घे, बदलून दाखव. ठीक आहे, इथलं इथं मी म्हटलं दे ट्रॅव्हल टू वर्क बाय देअर ओन कार. दे ट्रॅव्हल टू वर्क बाय देअर ओन कार. ते कामाला स्वतःच्या गाडीने जातात. ते कामाला स्वतःच्या गाडीने जातात किंवा ते स्वतःच्या गाडीने कामाला जातात. दे ट्रॅव्हल टू वर्क बाय देअर ओन कार. पहिलं काम काय असतं माहित आहे का वाक्यात? पहिलं काम हे असतं वाक्यात कर्ता आणि क्रियापद, कर्ता आणि मुख्य क्रियापद हे शोधून घेणे. इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दुय्यम आहेत. सगळ्यात पहिले महत्वाचं काय, तर वाक्याचा कर्ता कोण, वाक्याचं क्रियापद काय, मुख्य क्रियापद काय, संपलं. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत, ते शेवटी लावायच्या वाक्याच्या. तर साध्या वर्तमान काळाची रचना म्हणते एस प्लस व्ही वन प्लस ओ. ठीक आहे, तर कर्ता अधिक क्रियापद, मग त्याच्यानंतर बाकी सगळं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं. म्हणजे एक प्रेडिकेट आहे, प्रेडिकेट मध्येच ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतात. तर प्रेडिकेट मागं येतं, कर्ता अधिक मुख्य क्रियापद हे माहित असणं आवश्यक. कर्ता शोधता आला आणि मुख्य क्रियापद शोधता आलं म्हणजे तुमचं काम झालं. ओंकार, साक्षी करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे, सरळ आहे. हा कर्ता आहे, हे क्रियापद आहे. आता बाकी सगळं मागं लावा. ठीक आहे, आता तुम्हाला काय म्हटलं, सरळ म्हटलं की नाही, ही जी रचना एस प्लस व्ही वन प्लस ओ, एस प्लस व्ही वन प्लस ओ, याच्या अगोदर डू किंवा डचचा वापर करा आणि वाक्य हेच वाक्य जसं तसं लिहा. लिहा, फक्त प्रश्नार्थी बनवत असताना याच्या अगोदर डू किंवा डचचा वापर करा. डू किंवा डचचा वापर कशावर अवलंबून असेल, तुम्ही करता ओळखा, करता डे आहे, करता हा डे आहे, तर फक्त तुम्हाला इथं डू लिहायचा आणि बाकी उचला वाक्य लिहून टाका. डू दे ट्रॅव्हल टू वर्क
बाय देअर ओन कार. झालं वाक्य प्रश्नार्थी. काहीच नाही, तुमच्या समोर जे होकारार्थी वाक्य दिलंय त्या होकारार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य करत असताना काहीच नाही करायचं आपल्याला. सरकत तीर याच्या समोर डू किंवा डज लावायचा असतो फक्त वाक्याच्या अगोदर. ते कशावर? कर्त्यावर अवलंबून आहे. कर्ता कोण आहे? दे चालले डू किंवा डज लावत आहे की नाही. कळलं का? याच्यावर बघा अशाच प्रकारचे प्रश्न मी घेणार आहे की या वाक्याला त्या वाक्यात बदला, त्या वाक्याला त्या वाक्यात बदला, त्या वाक्याला त्या वाक्यात बदला, आहे की नाही. कारण त्याच्यावरूनच तुम्हाला प्रॅक्टिस होईल की कुठलंही वाक्य कशाही वाक्यात बदलता आलं पाहिजे. ठीक आहे, चलो. कळला का? प्रश्नार्थी वाक्याचा प्रकार कळला का? प्रश्नार्थी वाक्य ही रचना कळली का? सांगा फक्त. प्रश्नार्थी वाक्य ही रचना कळली का? पटकन सांगा एकदम. कळली अमृता? बहुत बढिया. मोहिनी कळली, अंकित कळली, मिनाली, प्रांजली कळली सगळ्यांना, साक्षी कळली. चलो बहुत बढिया. आता चौथा प्रकार आणि शेवटचा प्रकार, प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थ नकारार्थी वाक्य. ठीक आहे, प्रश्नार्थ नकारार्थी वाक्य म्हणजे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स काय? प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे हा प्रश्नार्थकही आहे आणि नकारार्थी आहे, त्या दोन्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकाराची काय म्हणतात त्याला जोड आहे. ठीक आहे, दुसरा आणि तिसरा प्रकारचा तो एकत्रित केलेला आहे. रचना काय? पहिले मी सांगतो तुम्हाला रचना काय. तर प्रश्नार्थक वाक्य आहे की नाही, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू किंवा डज पासूनच सुरू होईल. पण नॉटचा वापर करायचा. नकारार्थी वाक्य आहे म्हणजे नॉटचा वापर करायचा. पण प्रश्नार्थक नकारार्थी वाक्यात डू डजच्या लगेच नॉट नाही वापरत. डू किंवा डज नंतर करता, म्हणजे इथं सब्जेक्ट घ्यावा लागेल तुम्हाला आणि त्या सब्जेक्ट नंतर नॉटचा वापर करायला. लक्षात घ्या, डू किंवा डज नंतर लगेच नॉट वापरला होता आपण नकारार्थी वाक्यात. पण प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य जर असेल तर डू किंवा डज नंतर, प्रश्नार्थ काय म्हणून डू किंवा डज करत्याच्या अगोदर, पण लगेच डू किंवा डज नंतर नकारार्थी आहे म्हणून नॉट नाही वापरायचा. डू किंवा डज नंतर करता, कर्त्यानंतर नॉट, आणि त्याच्यानंतर मग आपलं जसं आहे तसं क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म कर. रचना लक्षात घ्या, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू डज पासून सुरू होईल, सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होईल. नकारार्थी सुद्धा आहे म्हणून नॉटचा वापर होईल, पण डू किंवा डज नंतर लगेच नाही होणार. डू किंवा डज नंतर लगेच करता, कर्त्यानंतर नॉट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, मग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, आहे की नाही. काय? डू किंवा डज अधिक करता अधिक नॉट अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, है ना. वरच्याच जर वाक्यांना आपण बदलण्याचा प्रयत्न केला की इथं म्हटलं होतं आपण की ती पत्र लिहिते का, यालाच मराठीत प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य कसं म्हणतात? ती पत्र लिहित नाही का, आहे की नाही. ते आपल्याकडे आहे की नाही, जेवायला बसलेलं असलं कुणी आलं की तो काय विचारते? जेवून राहिले का, नाही जेवून राहिले का. मग हा काय? हा साधा वर्तमान काळ, जेवण करताय का, दिसत नाही का? डज शी राईट अ लेटर. मग तिथं हे झालं प्रश्नार्थी होकारार्थी वाक्य. नकारार्थी, ती पत्र लिहित नाही का. डज 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 करता शी नॉट, डज शी नॉट. बघा ही जी एक रचना जी आहे ती लक्षात ठेवा की सहाय्यकारी क्रियापदानंतर करता आहे आणि त्यानंतर नॉट आहे. मग तुम्हाला डज शी नॉट
राइट अ लेटर, ठीक है, राइट अ लेटर एज इट इज, राइट अ लेटर एज इट इज, ठीक है, अलग लक्षात, अलग लक्षात. डज शी नॉट राईट लेटर, तर डज नंतर लगेच नॉट नाही. आपण पाहिलं होतं की नकारार्थी वाक्यात डज नंतर लगेच नॉटचा वापर करतात, पण प्रश्नार्थी नकारार्थी वाक्यात नाही, डज नंतर करता नंतर नॉट. जसं की आता इथं आपण म्हटलं तिसरं वाक्य घेतलं की डू दे गो टू स्कूल, तर इथं म्हणायचं डू दे नॉट गो टू स्कूल, ते शाळेत जात नाहीत का, काहीच येत नाही यायले. वाक्य शेवटी प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक चिन्ह, ठीक आहे. वाक्य शेवटी नेहमी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. पंक्च्युएशन एरर म्हणून एक प्रकार असतो, ठीक नाही. पंक्च्युएशन एरर म्हणजे काय, तर चिन्ह देण्यात झालेल्या चुका, कुठं फुल स्टॉप द्यायचा, कुठं कॉमा द्यायचा, इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा, आहे की नाही, एक्सक्लामेशन मार्क, प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नार्थी वाक्य आहे प्रश्नार्थक चिन्ह नसेल तर ही पंक्च्युएशन एरर म्हणतात याला. तर डू दे नॉट गो टू स्कूल म्हणजे ते शाळेत जात नाहीत का, ते शाळेत जात नाहीत का. मग हे वाक्य जर घेतलं आपण पाचवं, आपण म्हटलं डू दे ट्रॅव्हल टू वर्क बाय देअर ओन कार, ते त्यांच्या स्वतःच्या कारनी कामाला जातात का, असा प्रश्न विचारला होता, आहे की नाही. मग आपण प्रश्न काय विचार, त्यांना फार धक्के पडतात कामाला जायला, आहे की नाही, म्हणजे काय, त्यांना ही बस घ्या, ती बस घ्या, ती बस घ्या. मग एखाद्याने प्रश्न विचारला, ते स्वतःच्या कारनी, स्वतःच्या गाडीने किंवा स्वतःच्या कारनी कामाला जात नाहीत का, मग तो प्रश्न कसा विचारेल, आहे नाही. त्याला जर कोणी म्हटलं की बा त्यांना फार त्रास होतो कामाला जात असताना, घरून कामाचं ठिकाण फार दूर आहे आणि त्यांना फार गाड्या बदलाव्या लागतात, बस बदलाव्या लागतात किंवा मग ट्रेन्स बदलाव्या लागतात, आणि असं करत मग ते कामावर पोहोचतात आणि त्यांना धक्के पडतात. मग दुसरा विचारतो काय प्रश्न, ते स्वतःच्या कारणी कामाला जात नाहीत का. मग इथं काय, डू दे नॉट गो टू, डू दे नॉट टू वर्क, सॉरी डू दे नॉट ट्रॅव्हल आहे तिथं, ट्रॅव्हल हा शब्द आहे, ट्रॅव्हल टू वर्क बाय देअर ओन कार, बाय देअर ओन कार, ठीक आहे, की ते स्वतःच्या कारणी कामाला जात नाहीत का. डू दे नॉट, बघा आपल्यासाठी हे महत्वाचं आहे, आपल्याला ही रचना समजली पाहिजे की डू डज नंतर लगेच नॉट नाही आहे, डू डेज नंतर करता अधिक नॉट, मग क्रियापदाचे पहिले रूप, नंतर कर्म. कळलं का सांगा पट्टपट्ट, एकदम फास्ट सांगा, कळलं का. अमृता, साक्षी, मोहिनी, मिनाली, प्रांजली, कळलं, क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर आहे, बहुत बढिया. लिहिलं का, लिहिलं का सांगा, पटकन सांगा, एकदम फट्ट फट्ट, बिलकुल लिहिलं, क्लिअर आहे. साध्या वर्तमान काळातील पाचही गोष्टी आपल्या संपल्यात बाळांनो. वापर कसा करतात साध्या वर्तमान काळाचा, कुठं कुठं वापर होतो, है ना, जे तुम्हाला आजपर्यंत सांगितलेले नाहीत वापर, ते मी सगळे वापर इथे तुम्हाला सांगितलेत. तुम्ही स्वतःही विचार करून घ्या, तुम्हाला किती वापर आतापर्यंत सांगण्यात आले होते आणि मी किती वापर सांगितले. 4 प्रकारचे वापर मी तुम्हाला इथे सांगितले. तुम्हाला एकाच प्रकारचा वापर साध्या वर्तमान काळात आतापर्यंत सांगण्यात आला की एखाद्याची सवय असेल, शाश्वत सत्य असेल, नेहमी होणारी घटना असेल, तर साध्या वर्तमान काळाचा वापर होतो. मी आणखी 3 प्रकार सांगितले की जिथे साधा वर्तमान काळ हा वापरला जातो. स्पष्ट आहे. दुसरं, रचना पाहिल्यात आपण, तर ही मूळ रचना आणि आणखी विशिष्ट रचना 4 पाहिल्यात. यस यस आय एस प्रत्यय कुठं लावतो ते झालं आपलं. डू डचचा वापर कसा करतात हे झालं. हे सगळं संपलंय. उद्या काय असणार आहे, उद्या याच्यावर 1 ते 1.5 तासाचं लेक्चर असणार आहे सरावासाठी. याच्यावर मी तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न विचारणार आहे. साध्या वर्तमान काळावर विविध प्रकारचे प्रश्न घेणार आहोत आपण,
आणि उद्याचं जे लेक्चर असणार आहे आपलं ते सरावावर आधारित असणार आहे साध्या वर्तमान काळाच्या. त्यानंतर साधा वर्तमान काळ संपेल, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरही मिळतील. तुमच्या समोर कुठलाही प्रश्न आला साध्या वर्तमान काळाशी संबंधित, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. फक्त प्रत्येकाने प्रेझेंट राहा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाला कसं समजून घ्यायचं, कसं त्यातून उत्तर शोधून काढायचं हे सुद्धा मी समजून सांगणार आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून सांगेल. जास्त एक्सप्लेनेशन होईल है ना, तर इरिटेट नाही व्हायचं. जास्त एक्सप्लेनेशन होतंय म्हटल्यानंतर काय, सगळी रिव्हिजन होतीये आणि सगळ्यांना कळतंय. ठीक आहे, कोणाकोणाला थोडं उशिरा कळतं, कोणाला लवकर कळतं, तर प्रत्येकाच्या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागतो. ठीक आहे, तर सराव होईल. आज तुमचा सराव कशावर आहे, आज ऍडिशनल सेशन जे आहे तुमचं रात्रीला ते गणिताच्या सरावावर आहे आणि उद्या साध्या वर्तमान काळाचा सराव बॅच मध्येच करून घेणार आहोत आपण. ठीक आहे, क्लिअर आहे, कोणाला काही अडचण? 4 वाजेपर्यंत तुम्हाला टेस्ट मिळेल. ऍप्लिकेशनवर टेस्ट जी आहे ती सोडवायची आहे, प्रत्येकाने सोडवायची आहे टेस्ट. ठीक आहे, रात्रीच्या सेशनच्या अगोदर मॅक्झिमम विद्यार्थ्यांची टेस्ट सोडवून झालेली असली पाहिजे. ऍडिशनल सेशन कितीला आहे साक्षी, मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळात. मेसेज जो आहे तो येऊन जाईल. ठीक आहे ना, मेसेज येईल तर तो मेसेज पाहून घ्यायचा. आणि सेशन जे आहे ते शेड्यूल सुद्धा करून ठेवेल मी, तुम्हाला शेड्यूल सुद्धा दिसेल की सेशन इतक्या इतक्या वाजता आहे ऍडिशनल सेशन. ठीक आहे ना, आणि कुठं होणार आहे ऍडिशनल सेशन, ऍप्लिकेशनवर, क्लासच्या ऍप्लिकेशनवर. ठीक आहे, क्लासचं जे ऍप्लिकेशन आहे गोठी अकॅडमी बँकिंग अँड एमपीएससी, तर त्या ऍप्लिकेशनवर ऍडिशनल सेशन होणार आहे, प्रॅक्टिस सेशन. ठीक आहे, तुम्ही क्लासरूम मध्ये नाही घुसलत ना, तुम्ही तुमच्याजवळ जे क्लासरूम आहे त्या क्लासरूम मध्ये एंटर नाही केलं तरी तुम्हाला बाहेरच दिसेल, आहे की नाही. सगळ्यांसाठी ओपन ठेवणार आहे मी. नाही 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 नाही, ते तर महत्वाचं आहे. तुम्हाला इथून लाईव्ह क्लास आहेत, तिथं तुम्हाला टेस्ट आहे, तिथंच तुम्हाला स्टडी मटेरियल आहे, सगळं तिथंच आहे. इथं फक्त लाईव्ह क्लास आहे का, तिथं तुम्हाला डेटा जास्त लागणार होता म्हणून मी इथं लाईव्ह क्लास घेतली. ठीक आहे ना, तिथं तुम्हाला क्लासचं स्वतःच ऍप्लिकेशन आहे. आपण ते सोडून इकडं कसं काय येणार आहोत, ते अनइन्स्टॉल नाही करायचं. ते आणि हे दोन्ही तुमच्या सोबतच चालते, दोन्ही ऍप्लिकेशन तुमच्या सोबतच राहतील. ठीक आहे, साक्षी वापस इन्स्टॉल करा त्याला, कारण टेस्ट तिथंच असणार आहे. टेस्ट तिथं थोडी होणार आहे, टेस्ट तिथं असणार आहे, सगळं तिथं असणार आहे, स्टडी मटेरियल तिथं असणार आहेत, ऍडिशनल सेशन जे असतील ते तिथं असणार आहेत, है ना. सराव पेपर सोडवणार आहोत आपण, तर ते सराव पेपर तिथं होतील. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका होतील त्या तिथं होतील. तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांची माहिती मी देणार आहे ते तिथं होईल, है ना. या सगळ्या गोष्टी तिथंच होतील, म्हणून ते कधीही बाजूला करू नका. तिथंच तुम्हाला शेड्यूल येईल, ऍडिशनल सेशनचा शेड्यूल तिथंच भेटणार आहे, इथं नाही येणार, है ना. ठीक आहे, चला मग भेटू आता रात्री ऍडिशनल सेशनला. आणि टेस्ट लाईव्ह झाली की तुम्हाला नोटिफिकेशन येईलच की टेस्ट लाईव्ह झालेली आहे. ठीक आहे, ओके, चल.